लोकशाहीचा। बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील शेतकरी मका खरेदीच्या प्रश्नावर संतप्त झाले असून त्यांनी नामपूर तळवाडे भामेर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत राज्य व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदवत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली, तसेच सरकारच्या पुतळ्याला अग्नीत डाग देत आपला रोष व्यक्त केला। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मागील 10 महिन्यांपासून मका काढून गोदामात साठवून ठेवलेला असून अद्याप शासनाकडून मका खरेदी सुरू झालेली नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर साठवलेला मका खराब होण्याच्या मार्गावर असून अर्धा मका सडत चालल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। याशिवाय शासनाच्या मका खरेदीसाठी असलेले ऑनलाईन पोर्टल व्यवस्थित चालत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। नोंदणी प्रक्रिया सुरळीत होत नसल्यानं अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। त्यामुळे सरकारनं तातडीनं मका खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान कांद्याला देखील योग्य भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडलेत। कांद्याला अनुदान देण्यात यावे, तसेच बाजारात चांगला दर मिळावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे। शासनानं या गंभीर प्रश्नाची तातडीनं दखल न घेतल्यास येत्या काही दिवसात संपूर्ण तळवाडे भामेर गाव उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। मी विलास गायकवाड, तळवाडे भामेर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बोलतो। या आंदोलनाचा उद्देश आमचा असा आहे, सध्या जर बघितलं तर शेती आणि शेतीची पिकांची जी विल्हेवाट आहे किंवा शेतभाव असेल किंवा मालाचा भाव असेल, अतिशय दयनीय अशी अवस्था झालेली आहे। आणि शेतकरी अतिशय कष्टाने पिकवतो, त्याला भांडवल लावतो आणि ते भांडवल जेवढा लावलेलं असतं तेवढा देखील उत्पादन खर्च जो असतो तो निघून येत नाही आणि शेतकऱ्याच्या पदरी सर्व निराशा पडते। आता मक्याचं ठिकठिकाणी आंदोलनं झाली, परंतु शासनाने तोंडाला पानं पुसली आणि शासनाने मध्यंतरी योजना आणली होती नाफेड अंतर्गत कांदा आपला मका खरेदी करण्याची आणि 2400 रुपये हमीभाव, या हमीभावाने ते मका खरेदी करणार होते। परंतु त्याच्यामध्ये अनेक अटी शर्ती होत्या। त्याच्यात एक साधारणतः 2.5 हेक्टरचा शेतकरी असावा, त्याच्याकडून 35 क्विंटल मका खरेदी केला जाईल, त्याचं मोबदला जे आहे तुमचा भाव जो मिळणार आहे तो पैसा 1.5-2 महिन्यात वर्ग केला जाईल, अशा अनेक गोष्टी होत्या त्याच्यात। आणि क्लिष्ट पद्धत होती, ऑनलाईन होतं। आता आम्ही तळवाडे भामेरचे शेतकरी आहोत आणि आमची नोंदणी खामलोन गावात होती, म्हणजे त्या नोंदणी देखील प्रत्येक गावात त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या नव्हत्या। त्याच्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना ती नोंदणी करता आली नाही आणि त्या 2400 रुपयाच्या हमीभावामुळे अनेक शेतकऱ्यांचा मका पडून राहिला आणि आज रोजी बाजारभाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाले। मी प्रवीण आयरे, रयत क्रांतीचा जिल्हा अध्यक्ष आहे, मी नाशिक जिल्हा अध्यक्ष आहे। आज रोजी शेतकऱ्याचा मका काढून 10 महिने झाले। शासनाने 2400 रुपये जो शासनाची खरेदी आहे हमी भावाची, या खरेदीप्रमाणे सरकारने नापेडचे जे गोडाऊन सरकारने परवानगी दिलेली आहे, पण त्याची एकदम संत गतीने म्हणजे कासव गतीने त्याची खरेदी चालू आहे आणि तिथं ती खरेदी पारदर्शक आहे का नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे। तर आमच्या सरकारला विनंती आहे, जर तुम्ही 31 मार्चपर्यंत सरकारने मुदत दिलेली आहे मका खरेदीची, ती 31 मार्चपर्यंतपेक्षा ती अजून वाढवून द्यायची आणि मका पूर्ण शेतकऱ्यांचा खरेदी झाला पाहिजे। आणि ज्या शेतकऱ्यांनी 1400 ते 1500 रुपये मका विक्री केलेला आहे, तो मका मध्य प्रदेश सरकारने जसा भावांतर योजना लागू करून जो 2400 रुपयाचा भाव भरून दिला होता, तसं महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करावी आणि जो मका उत्पादक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना 2400 रुपयेप्रमाणे त्यांना भाव मिळाला पाहिजे। हा झाला मक्याचा विषय। कांद्याची बी परिस्थिती आज तशीच आहे, उन्हाळा कांद्याला भाव नाही, पावसाळी कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांनी जगायचं कसं? माझं नाव गणेश कृष्णराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता मी बोलतो आहे। इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे, 10 महिन्यापासून मका काढून पडलेला आहे, शासन खरेदी करत नाही, ना पोर्टल त्यांचं चालत आहे, ना ऑनलाईन त्यांचं नाव ते नोंदत म्हणजे प्रोसिजर होत नाही। ते आम्हाला इतकी आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। ते ह्या 4-5 दिवसात शासनाने आमची दखल नाही घेतली, ते मी स्वतः आमर उपोषणाला आमचं पुरं गाव बसणार आहे। तरी शासनाने लवकरात लवकर या विषयावर गंभीर दखल घेऊन पुढील पाऊल एवढ्या 4 दिवसात प्रश्न आमचा मिटवावा एवढीच अपेक्षा आहे।